नमस्कार मित्रांनो, तर या दोन योजनांपैकी पहिली योजना आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना। तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे ते आता आपण पाहूयात। तर यासाठी लाभार्थी 18 ते 40 वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे आणि त्यांचे मासिक उत्पन्न रुपये 15,000 दरमहा किंवा त्यापेक्षा कमी असणे देखील गरजेचे आहे। यामध्ये मुख्यतः गृहोपयोगी कामगार, पथविक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, वीटभट्टी कामगार, कोची, रॉक पिकर्स, घरगुती कामगार, वॉशर पुरुष, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर, शेती कामगार, बांधकाम कामगार, त्याचबरोबर बिडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, हक्क दृकश्राव्य कामगार आणि तत्सम इतर कोणताही व्यवसाय करणाऱ्या कामगारांसाठी ही योजना असणार आहे। त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर, मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना दर महिन्याला रुपये 3,000 राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत। तर यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत? तर पहिला आहे फोटो, त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड, त्याबरोबर वयाचा दाखला, त्यानंतर तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर, त्याचबरोबर बचत बँक खाते पासबुक झेरॉक्स तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे। त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांगाचा दाखला देखील असणे गरजेचे आहे। अर्ज कुठे करावा? तर तुम्ही हा अर्ज नजीकच्या CSC सेंटरमध्ये करू शकता किंवा इथे वेबसाईटची लिंक देखील दिलेली आहे www.mandan.in या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही तुमचा अर्ज मित्रांनो करू शकता। तर आता दुसरी योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना। मित्रांनो या योजनेच्या नावातूनच कळत आहे आपल्याला की ज्या महिला विधवा आहेत अशा विधवा महिलांसाठी 1,500 रुपये प्रतिवर्ष मानधन किंवा पेन्शनच्या स्वरूपात दिले जाणार आहेत। तर या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? जे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यांनाच 1,500 रुपये निवृत्ती वेतन म्हणून दिले जाणार आहे। यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत? तर आधार कार्ड, त्याचबरोबर तुमचे रेशन कार्ड, त्यानंतर दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, त्याचबरोबर तुमच्याकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे। तर याचा अर्ज आपण जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलमध्ये देखील संजय गांधी निराधार योजना किंवा तलाठी कार्यालयाच्या मार्फत करू शकता। मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट वेळोवेळी मिळत राहतील।